नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात लोकमत. मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर. अगदी सकाळीचे 6:55 झालेले आहेत आणि आज देशातला त्या महापर्वाला सुरुवात झालेली आहे. अर्थातच लोकसभा निवडणूक तो दिवस आला. पहिला फेजचं मतदान खरं तर उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये होणार आहे. 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. मात्र आपण अतिउत्साह, नागपुरातला हा अतिउत्साह बघू शकतो. सुभाष नगर परिसरामधील हे एक कॉर्पोरेशनचं स्कूल आहे आणि या कॉर्पोरेशनच्या शाळेत सकाळी अगदी 7 वाजल्यापासूनच, इनफॅक्ट 7च्या आधीपासूनच इथे जे मतदार आहेत त्यांच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर हे नागपुरातील कॉर्पोरेशन स्कूल आहे आणि या शाळेच्या बाहेर अगदी 7च्या आधीपासूनच मतदारांच्या ज्या रांगा आहेत त्या बघायला मिळत आहेत. आपण बघू शकता इथे ज्येष्ठ नागरिक पासून अगदीच सकाळी वकाळीच इथे सगळे जे नागपूरकर आहेत, सुभाष नगर परिसरात ज्यांचा झोन येतो ते सगळे इथे उपस्थित आहेत आणि अत्यंत उत्साह आहे एकंदरीतच. कारण 5 वर्षानंतर हा महापर्व एकंदरीतच देशभरात साजरा होणार आहे. पहिला फेज नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघाचा या फेजमध्ये मतदान होणार आहे. जवळपास नागपूर आणि रामटेकचं जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर 40 लाखाहून अधिक मतदार आहेत. 22 लाख केवळ नागपूरच्या या फेजमध्ये आहे आणि 20 लाख मतदार जे आहेत ते जवळपास रामटेक मतदारसंघामध्ये आहेत. 40,000हून अधिक जे आहेत इथे सेंटर्स आहेत. आपण काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलणार आहोत. 7 वाजायचे आहेत आणि अगदी सकाळी सकाळीच उत्साह दिसतोय. आम्ही 6:30 वाजता आलो होती. 6:30. काय सांगाल तुम्ही, कसा आहे उत्साह? नंतर खूप उत्साह, खूप छान आहे आणि नंतर काय खूप ऊन होतं ना, म्हणून शक्यतोवर जेवढं लवकर येता येईल तेवढं चांगलं. अजून पण काही नागरिक आहेत. कसा आहे उत्साह? लोकशाहीचा हा एकंदरीतच मोठा पर्व आहे. काय वाटतं? खूप छान. काय अपेक्षा? मी प्रोफेसर देशपांडे. मी आतापर्यंतचे सगळे इलेक्शन्स अटेंड केलेले आहेत. दुसरं म्हणजे मी स्वतःही इलेक्शन ड्युटी एकदाही नाही म्हटलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता माझे हे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. एव्हरीथिंग इज फाईन, एक्सलंट अरेंजमेंट, सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे, अगदी कुठेही काही त्रास नाही आणि प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन प्रगती होत आहे. आपण सांगितलं की आपण खूप सिनियर आहात. मला सांगा, कितवं हे लोकसभा निवडणूक आहे तुमचं जेव्हा तुम्ही मतदान करायला आला आहात? आता नंबर याचा माझ्या लक्षात नाही. आय एम रनिंग 82 नाव. हा, म्हणजे इफ द परमिट मी आय कॅन व्होट फर्स्ट. थँक्यू. पोलिसांचा पण मोठा बंदोबस्त आहे आणि अगदीच सगळी जी व्यवस्था आहे ती नागपूरकरांसाठी व्यवस्थित करण्यात आलेली आहे. बघा, 7 वाजलेले जेमतेम आणि आता ज्या रांगा आहेत त्या अजूनही आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या गेट सुद्धा ओपन झालेले नाहीये इलेक्शनसाठी, म्हणजे मतदान करण्यासाठी. मात्र लोकांचा उत्साह, नागपूरकरांचा उत्साह आपल्याला बघायला मिळत आहे. काय सांगाल आता? म्हणजे पहिलं मला वाटतं एक्झॅक्टली पहिलं मत तुमचंच आहे. फर्स्ट टाइम देतो. किती वाजता आला तिथे? अर्धा तास झालाय. अर्धा तास झालाय, म्हणजे फर्स्ट टाइम वोटर आहात. काय भावना आहे? एक्सायटेड आहे पाहू रिझल्टसाठी. अच्छा, अत्यंत उत्साह आहे. मी सुद्धा 76 आहे, पण मी पण 6:45ला इथे येऊन बसलेली आहे. म्हणजे आम्हाला उत्साह जो आहे त्याचं फळ चांगलं मिळणार आहे ही आम्हाला अगदी पूर्ण खात्री आहे. तर आपण बघू शकतो हे नागपूरकर आहेत आणि अति उत्साह तसा तर नागपूरकरांमध्ये असतोच. मात्र आज हा महापर्व जो देशभर साजरा होणार आहे, मात्र पहिला फेजचं हे इलेक्शन नागपूर रामटेक मतदारसंघात होत आहे आणि त्याच्यासाठीच एकंदरीत नागपूरकर जे आहेत, सुभाष नगर परिसरामधील हे एक कॉर्पोरेशनचं स्कूल आहे आणि या शाळेच्या बाहेर आपण बघू शकताय विशेष करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये जो उत्साह आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून कित्येक तरी लोकसभेचे हे जे इलेक्शन्स आहेत त्यांनी हे विटनेस केलेले आहे आणि अशातच यांचा हा उत्साह जो आहे बघा, प्रत्येकांच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे. काय सांगाल? अगदी 7 वाजल्यात तुम्ही आलेले आहात, पहिल्याच रांगेत आहात. काय कसं वाटतं? उत्साह आहे जरा सध्या इलेक्शन वोटिंगसाठी. करून घ्यावं मोकळं. कपल म्हणून आलेला आहात, सोबत आलेले आहात. प्रत्येक वेळ असंच होतं का? उन्हाच्या आधी यायचं आहे ना, म्हणून लवकर आलो आम्ही. नागपुरात उन्हाळा पण खूप तापलेला आहे बघा. म्हणजे एप्रिल महिना आहे, अगदी फर्स्ट वीक आहे, मात्र 40 डिग्रीच्या वर जो आहे तो टेम्परेचर गेलेला आहे आणि अशातच आता
नागपुरात जेव्हा मतदान होत आहे, इलेक्शन होत आहे, फर्स्ट फेज आहे हा नागपुरातील, आणि नागपुरातील पहिल्या फेजमध्ये जवळपास आपण बघू शकतो रामटेक लोकसभा मतदारसंघ, नागपूर लोकसभा मतदारसंघ, आणि एक उत्साह, म्हणजे हा उत्साह तुम्ही माझ्या अगदीच मागे बघू शकता. आपण 7च्या आधी हे लाईव्ह स्टार्ट केलेलं आहे, कारण पहिला जे 7 वाजेपासून हे इलेक्शन्स जे मतदानची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात होणार आहे. आणि हे बघा, आता आपण बघू शकताय की रांग जी आहे ती जस्ट 7 वाजलेत आणि 7 वाजल्यापासून लगेच रांगा आत गेल्यात. इथे बाहेर इथे काही ऑफिसर्स बसलेले आहेत. या ऑफिसर्सच्या द्वारे प्रत्येक वोटर आयडीज आणि त्यांचं जे आयडेंटिटी आहे ते चेक करून प्रत्येकांना इथे आत जाण्याची परमिशन दिली जाते. आणि अगदी सगळ्या व्यवस्था, म्हणजे पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सोबतच नागरिक सुद्धा व्यवस्थित प्रॉपरली त्यांचं जे काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गतच इथे प्रत्येक व्यवस्था अंतर्गत इथे सगळं कार्य होतंय. त्यामुळे येणारा हा जो इलेक्शन आहे तो नवीन काय बदल घडवेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तसं तर नागपूर हे महत्वाचं स्थान आहे, कारण देशाचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं. RSSची संघभूमी आहे, सोबतच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा एकेकाळी तसं तर नागपूरची ओळख होती. मात्र यंदा लोकांना काय नवा बदल हवा आहे, काय नवा बदल घडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी जरा वेळातच या परिसरातील जे उमेदवार आहेत ते उमेदवार सुद्धा याच सेंटरवरती येऊन आपला मत बजावणार आहेत. त्यामुळे यंदाची ही लोकसभा निवडणूक नागपूरमधून एक अपडेट लोकमत तुमच्यापर्यंत पोहोचविणार. त्यामुळे प्रत्येक अपडेटसाठी आपण पाहत रहा लोकमत. मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर. नमस्कार.